नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने छोलेची रस्सा भाजी. एखाद्या स्पेशल दिवशी स्वयंपाकात काहीतरी खास करायचं असेल, अशा वेळी तुम्ही ही छोलेची रस्सा भाजी नक्की करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही छोलेची भाजी कराल तर ती चवीला अप्रतिम होते. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही या छोले भाजीसोबत कोंबडी वडे, पुरी, चपाती, भाकरी, रोटी किंवा नान काहीही सर्व करू शकतात. चवीला अप्रतिमच लागते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. भाजी करण्यासाठी इथं मी कुकरमध्ये भिजवलेले छोले घेतलेले आहेत. छोले भिजवण्याआधी 1 कप होते, भिजून ते दुप्पट झालेत, म्हणजे भिजवलेले छोले 2 कप आहेत. बघा, खूप मोठे टपोरे छोले घेतलेले नाही आहेत, मध्यम आकाराचे आहेत. छोले मी आधी निवडून घेतले, त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, पाणी निथळून घेतलं आणि त्यानंतर छोले इथे मी कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. छोले बुडतील एवढंच पाणी घालायचं, खूप जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. आणि कुकरला झाकण लावून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून छोले शिजवून घेणार आहोत. कुकरची वाफ जाऊ द्यायची आणि मग आपण भाजीला फोडणी देणार आहोत. छोले शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करूया. वाटण्यासाठी आधी सुरुवातीला आपण कांदा भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 2 मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि असं आपण सतत ढवळत राहून कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्याआधी चमच्याने आपण कांद्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घेऊया आणि आधी 2 ते 3 मिनिटं कांदा परतून घेऊया. 3-4 मिनिटं कांदा परतून घेतला आणि यानंतर आपण यामध्ये 12 ते 15 लहान मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे. आता आलं, लसूण आणि कांदा आपण छान सोनेरी रंगावर परतून घेऊया. 5-6 मिनिटं कांदा कोरडा भाजून घेतला आणि त्यानंतर 1 चमचाभर तेल घालायचं आणि तेलावर कांदा पुन्हा हलकासा लालसर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. 7-8 मिनिटं कांदा मी अगदी छान भाजून घेतला. बघा, आपल्याला हवा तसा भाजला गेला आहे. आता आपण यामध्ये खोवलेलं ओलं खोबरं घालूया. इथं मी 1 कपभर खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे. कप भरून घेताना अगदी घट्ट भरून घेतलेलं आहे. मध्यम आकाराचा 1 नारळ फोडून त्याचं खोबरं खोवून घेतलेलं आहे. मी आता इथं ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल, पण सुकं खोबरं घेणार असाल तर कांदा खोबरं वेगवेगळं भाजून घ्या. प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात कांदा खोबऱ्याचं वाटण तयारच असतं. तुम्हाला जर हे वाटण टिकाऊ करायचं असेल तर कांदा आणि खोबरं वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. आता हे वाटण मी लगेचच वापरणार आहे, म्हणून दोन्ही साहित्य एकत्रच भाजून घेत आहे. कांदा खोबरं दोन्हीही सोनेरी रंगावर वेगवेगळं भाजून घ्यायचं. त्यामध्ये आलं, लसूण घालायचं आणि पाणी न घालता मिक्सरला लावून वाटण वाटून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एखाद्या हवाबंद काचेच्या डब्यात भरून हे वाटण तुम्ही अगदी 15-20 दिवसांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. या तयार वाटणापासून तुम्ही कोणत्याही प्रकारचे नॉनव्हेज किंवा व्हेजच्या रस्सा भाज्या करू शकता. बघा, आता आपलं हे वाटणाचं साहित्य अगदी छान भाजून झालेलं आहे. बघा, कांदा खोबरं व्यवस्थित भाजून झालं आहे. आता भाजून घेतलेलं सगळं साहित्य एका भांड्यात काढून घेऊया. ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण याचं अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण लगेचच वापरणार आहोत. त्यासाठी त्यामध्ये पाणी घालून वाटण वाटलं तरीही चालेल, पण जर तुम्हाला ठेवायचं असेल तर पाणी न घालता वाटायचं. भाजी फोडणीला घालण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे. यामध्ये 2 तमालपत्र घालायची. मोठं असेल तर एकच घातलं तरीही चालेल. आणि मग आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. बघा, मी कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत छान परतून घेऊया. बघा, कांदा अगदी व्यवस्थित परतला गेला आहे. आपल्याला हवा तसा मऊसर झालेला आहे. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून इतकं हिरवं वाटण घालूया. हिरवं वाटण या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर छान परतून घेऊया, म्हणजे यामधला आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल. हिरवं वाटण करण्यासाठी इथे मी 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 10 ते 12 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपली फोडणी तयार आहे. हिरवं वाटण देखील परतून झालं आहे. पावडर मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद घालायची, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी आणि 1 टेबलस्पून छोले मसाला घेतलेला आहे. 10 रुपयाचा 1 सॅशे घेतलेला आहे. आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया. मिनिटभरानंतर कांदा खोबऱ्या भाजून तयार केलेलं वाटण यामध्ये काढून घ्यायचं.
आता आपण हे तयार वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। असं आपण तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेतलं म्हणजे भाजीच्या चवीमध्ये अजून फरक पडतो, चवीला छान लागते। 5 ते 6 मिनिटे मीडियम फ्लेमवर मी मसाला छान परतून घेतलेला आहे। बघा अगदी हलक्या प्रमाणात तेल सुटलेलं आहे। जितकं आपण फोडणीमध्ये तेल घातलेलं असेल तेवढ्याच प्रमाणात मसाल्याला तेल सुटणार आहे। आता आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। पाणी घालताना उकळतच घालायचं म्हणजे जेव्हा आपण रस्सा भाजी करतो तेव्हा मसाला वेगळा आणि पाणी वेगळं असं होत नाही, भाजी अगदी छान मिळून येते। आधी थोडं थोडं पाणी घालायचं, मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आणि जसा तुम्हाला भाजीला रस्सा हवा असेल त्यानुसार एकदाच पाणी घालायचं। आधी थोडंसं पाणी घालून मी मसाला परतून घेतला आणि आता आपण उकडून घेतलेले छोले चणे यामध्ये घालायचे आहेत। एक वेळ आपण चणे यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग यामध्ये अजून गरजेनुसार पाणी घालूया। बघा हे अजून खूप जास्ती घट्ट आहे, आपल्याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांची चव चण्यांमध्ये अगदी छान उतरली जाईल। त्या अंदाजाने अजून यामध्ये पाणी घालायचं। अजूनपर्यंत आपण मीठ घातलेलं नाही आहे, चवीनुसार मीठ घालूया। पुन्हा एक वेळ मिक्स करूया आणि भाजीला उकळी येण्याची वाट बघूया। बघा भाजीला आता मस्त उकळी फुटू लागलेली आहे। पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं रस्सा भाजी छान शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपली छोलेची रस्सा भाजी तयार आहे। मस्त घमघमाट सुटलाय, पाहता क्षणी खावी वाटते इतकी ती छान झाली आहे। बघा आणि रस्सा पण छान मिळून आलाय, पाणी वेगळं वाटण वेगळं झालेलं नाही आहे आणि मी भाजीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे कारण या भाजीसोबत आमच्याकडे कोंबडी वड्यांचा बेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार रस्सा घट्ट किंवा सलसर ठेवू शकता, त्यानुसारच त्यामध्ये वाटण कमी अधिक घालायचं आहे। मस्त चमचमीत अशी छोलेची रस्सा भाजी तयार आहे। वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, कोथिंबीर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि गरम गरम रस्सा भाजी सर्विंगसाठी तयार आहे। तयार छोलेची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। बघा अगदी हॉटेलपेक्षाही चवीला भारी आणि दिसायलाही अप्रतिम झालेली आहे, त्याहीपेक्षा चवीला अप्रतिम आहे। या भाजीसोबत तुम्ही भाकरी, चपाती, रोटी, नान, कोंबडी वडे सर्व करू शकता किंवा अगदी भात देखील यामध्ये कालवून खाऊ शकता, चवीला अप्रतिमच लागते। अशाच पद्धतीने ही छोले भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।